तर हे बघा इथं तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि मी फक्त हे केलेलं आहे ना थोडं टाकणार आहे. जिरं मोहरी असलं काही फोडणीला कढीपत्ता असलं कोथिंबीर असलं काही घालत नसते मी. हां हे बघा हे शेंगदाणे आता कच्चे होते ना शेंगदाणे, आता हे तेलामध्ये चांगले भाजून घेणार. शेंगदाणे कच्चे होते त्यामुळे चांगले भाजून घेणार आहे. आणि हे बघा शाबू पण आपले भिजलेले आहेत चांगले. शाबू चांगले असले ना का खिचडी पण चांगली होते. मी कधीही म्हणजे हिरवी मिरची बारीक करून घालत नाही, पण आज जरा म्हणलं घालावी जरा हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून. त्या मोबाईल पण आपण धरायचा सगळं आपण म्हणलं की जरा व्हिडिओ जरा इकडं तिकडं होता असतो, जरा समजून घ्या. तर हे बघा आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता चांगले. आता याच्यामध्ये घालते शाबू. आणि हे बघा हे आपलं चवीनुसार मीठ आहे. तुम्ही म्हणणार मीठ काय दाखवलंच नाही म्हणून हे बघा मीठ घातलं. आता झाकून ठेवते थोडा वेळ. तर या खिचडी खायला हे बघा आपली खिचडी तयार झालेली आहे. मस्त अशी मऊ मऊ खिचडी तयार झालेली आहे या खिचडी खायला. तर तुम्ही काय म्हणणार खिचडी तर सगळ्यांनाच येते, त्याच्यात काय एवढं अवघड आहे. पण मला वाटलं बनवावं व्हिडिओ, कोण बघितलं तर बघितलं. तर हे बघा छान अशी खिचडी तयार झालेली आहे. फक्त मिरची बारीक करून घातलेलं आहे. मिरची, मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि शाबू आणि तेल एवढंच या खिचडीमध्ये आहे, बाकी दुसरं काही नाही. जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता हे असलं मी काही खात नाही, त्यामुळे मी तसलं काही वापरत नाही. तर या खिचडी खायला आता बरं 12 वाजून गेलेले आहेत. छान अशी खिचडी झालेली आहे बरं का. मऊ आहे, जास्त तिखट पण नाही. फक्त खिचडीबरोबर दही पाहिजे होतं. सकाळी मी गेले सकाळी दुकानामध्ये, पण माझ्या लक्षातच नाही दही आणायचं. दही जर असतंच ना एकच नंबर खिचडी लागली असते, पण असू दे आता. छान झालेली आहे खिचडी. नक्की या प्रकारे खिचडी करून बघा आणि कशी होते ती पण मला सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.